there is a next example 22 number. The last time आपण इथेच दिलं होतं ते तुम्ही सॉल्व्ह केलं होतं. तिथं पुढे मी कंटिन्यू करतो 22 नंबरचं. जस्ट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक अ डिटर्मिनंट. पहिल्यांदा आपण काय घेणार डिटर्मिनंट. डिटर्मिनंट इज डिनोटेड इन टू वर्टिकल बार्स and this one is a constant value. Determinant काय असतं constant value असते. Now 1 minus 1 2 plus minus 2 3 5 minus 2 0 minus 1. Okay, चला determinant सांगा मग पटकन 1 in bracket. Okay, first row first column delete. First row first column delete. एवढा याचा काय घ्यायचा डिटर्मिनंट घ्यायचा. ओके, म्हणजे पहिला रो पहिला कॉलम डिलीट केला की उरलेला याचा डिटर्मिनंट. तुम्ही ग्रामर स्कूल मध्ये 2+2 मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढलाय. 3 * -1 -3 5 * 0 0. बरोबर. नंतर आता दुसरा एलिमेंट आहे. हा पहिला एलिमेंट आहे, आता दुसरा. आता इथे ऑलरेडी मायनस असतो. हा पहिला प्लस मध्ये असतो, दुसरा मायनस मध्ये असतो. इथे मायनस आहे आणि हा ऑलरेडी मायनस आला. इथे मायनस मायनस काय होईल प्लस. प्लस 1 इन ब्रॅकेट 1 इन ब्रॅकेट. आता पहिला रो सेकंड कॉलम. बरोबर ना. पहिला रो सेकंड कॉलम. तर उरलेले एलिमेंट कोणते कोणते दिसतात हे चार एलिमेंट. बरोबर. -2 * -1 +2. बरोबर ना. म्हणजे इथे काय ना +2. ओके. 5 * -2 5 * -2 इज -10. पण इथे ऑलरेडी मायनस साइन असते. मायनस मायनस काय होते प्लस होईल. हा झाला पहिला रो सेकंड कॉलम साठी. आता शेवटचा तिसरा एलिमेंट. तिसरा एलिमेंट मध्ये इथे प्लस असतो. प्लस मायनस प्लस असं असणार आहे. हा 2 इन ब्रॅकेट. आता फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट करा. उरलं कोण बरोबर ना. मग चला -2 * 0 0 that's 0 0 minus 3 * -2 3 * -2 -6. पण इथे ऑलरेडी मायनस आहे. मायनस मायनस प्लस 6 झालं इथपर्यंत. नेक्स्ट आता ॲज इट इज कॅल्क्युलेशन करा. जस्ट -3 -0 -3 प्लस 2 + 10 12. दॅट्स वन इज 12 प्लस पुढे 2 * 6 12. That's one is again 12. That's -3 + 24, which is equals to -3 + 24 21, which does not equals to 0. Which does not equals to 0 का लिहितोय? Which does not equals to 0 का लिहितोय? कारण तो मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असतो. ज्याचा डिटर्मिनंट 0 तो सिंग्युलर. ज्याचा डिटर्मिनंट 0 तो सिंग्युलर आहे. तर त्याचा इन्व्हर्स काढता येत नाही. ज्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो त्याचा इन्व्हर्स काढता. म्हणून याचा डिटर्मिनंट 21 आला, म्हणून याचा इन्व्हर्स मला काढता येईल. बरोबर ना. मग आता काढण्यासाठी आपल्याकडे कोणती मेथड आहे? पहिली मेथड रो ट्रान्सफॉर्मेशन, दुसरी कॉलम जे आता काढतो आपण त्याच्याने कॉलम म्हणजे व्हर्टिकली विचार करावा लागतो. नंतर टू फाइंड ए इन्व्हर्स बाय युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन कन्सिडर ए इन्व्हर्स into A equals to आयडेंटिटी. मला याची व्हॅल्यू काढायची. मग मी काय करतो, हा जो A मॅट्रिक्स असतो या मॅट्रिक्सला रिड्यूस करतो. कशात रिड्यूस करतो? आयडेंटिटी मध्ये. कशात? आयडेंटिटी मध्ये. आणि रिड्यूस करताना जे ऑपरेशन वापरतो तेच कोणावर अप्लाय करणार? RHS साइडच्या आयडेंटिटी मॅट्रिक्सवर, म्हणजे याच्यावर. आणि अप्लाय करत असताना जे चेंजेस होतात RHS साइडला आणि फायनली जो मॅट्रिक्स मिळतो हा RHS साइडचा, तो मॅट्रिक्स म्हणजे माझा कोण? इन्व्हर्स. हा माझा तो इन्व्हर्स असेल. बरोबर ना. मग ए मॅट्रिक्स ए इन्व्हर्स ॲज इट इज ठेवला कारण मला त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मॅट्रिक्स डिनोटेड इन 2 स्क्वेअर ब्रॅकेट्स. डिटर्मिनंट डिनोटेड इन 2 वर्टिकल बार्स. डिटर्मिनंट ही सिंगल व्हॅल्यू आहे. हे परत तेच सांगतो. बरेच जण लिहिताना वर्टिकल बार्स मध्ये बऱ्याच वेळ टाकतात, नाही तर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये डिटर्मिनंट काढतात. हे पूर्णतः चुकेल. तुम्हाला एकही मार्क्स मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला कन्सेप्टच माहिती नाही असं लिहिलं. ओके. नाउ मॅट्रिक्स 1 -1 2 then -2 3 5 that's -2 0 1. नाउ ज्यावेळेला आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे ह्या मॅट्रिक्सला कशात कन्वर्ट करायचं? डायगोनल एलिमेंट काय पाहिजे? 1 आणि उरलेले एलिमेंट्स 0 करायचे. उरलेले 6 एलिमेंट काय करायचे? 0 आणि 3 एलिमेंट 1 करायचे. मग पहिलं ऑपरेशन हा एलिमेंट 1 आहे का?
हा इलेमेंट 1 आहे बरोबर ना, मग त्याला काही चेंज करायची गरज नाही. C1 C2 C3 C1 C2 C3 तीन कॉलम बरोबर ना. कॉलम ऑपरेशन म्हणून C1 C2 C3 सांगतो. पहिलं ऑपरेशन याच्यातला इलेमेंट 1 नसतात तर काय करतो आपण, 1 नसता तर काय केलं असतं, त्याला त्याच इलेमेंटने डिवाइड केलं असतं, त्या कॉलमला त्याच इलेमेंटने काय केलं असतं, डिवाइड. जर इथे 5 आला असता तर काय केलं असतं, त्या कॉलमला 5 ने डिवाइड केलं असतं. 5/5 काय येतो, 1 येईल ना, म्हणून मला 1 पाहिजे म्हणून बरोबर ना. मग हा 1 नसता राहिला तर आपण त्या पद्धतीने केलं असतं. आणि 5 करत असताना 1 करत असताना या कॉलमला आपण 5 ने डिवाइड केलं असतं. मग 5/5 काय झाला असता, 1 -2/5 -2/5. कारण एक एलिमेंटने बदलत, कॉलम बदललेला आहे. एक एलिमेंट बदलेल का नाही. आणि जे ऑपरेशन तुम्ही इथे वापरशाल, जे C1 C2 C3 वर वापरशाल, ते कुठे वापरणार आपण, याच्यावर अप्लाय करणार. मग याला जर 5 ने डिवाइड केलं तर याच्या पहिल्या कॉलमला सुद्धा कशाने डिवाइड करावं लागेल, 5 ने. मग इथे 1/5 मिळेल. 0/5 0/5 0 बरोबर. नेक्स्ट, आता हा आपला ऑलरेडी 1 होता त्यामुळे आपल्याला जास्त चेंज करायची गरज नाही. पण हा 1 झाला, याचा वापर करून याला आणि याला काय करतो, 0 करतो. कोणाचा वापर करून, याचा बरोबर ना. इथे -1 आहे तर सिंपल मी फक्त याची आणि याची ऍडिशन केली तर 1 - 1 काय होईल, 0. ओके, लक्षात घ्या. मी याची आणि याची ऍडिशन केली. चेंज कोणाला करेल, C2 ला. चेंज कोणाला करतोय, C2 ला. C1 चा काही संबंध नाही, फक्त वापरतोय, त्याला वापरतोय. बदलतो कोणाला आहे, C2 ला. बदलतो कोणाला आहे, C2 ला. मग फक्त दोघांची ऍडिशन केली तर 1 - 1 इथे काय मिळून जाईल, 0 मिळून जाईल. ज्याला चेंज करतो ना तो कॉलम बदलतो. लक्षात घ्या. 1 - 1 काय मिळेल, 0 मिळेल. 2 इथे 2 आहे, मग याला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे ऍडिशन 0 येईल. याच्या एक्झॅक्टली अपोजिट साइड नाही. इथे जर 2 असेल तर -2 ने याला मल्टिप्लाय करा. या 1 चा वापर त्याच्या करताच करायचा आपल्याला. या दोन एलिमेंटला काय करायचं आहे, 0. दोन ऑपरेशन एकाच स्टेप मध्ये मी घेऊ शकतो. दोन कॉलम ऑपरेशन कसे घेऊ शकतो बघा. C2 चेंज कोणाला करतोय, C2 ला. इथे बरोबर ना. C2 चेंजेस टू C2 प्लस C1. कोणाचा वापर केला, बदलेल कोण, C2 बदलेल बरोबर ना. ज्यावेळेला C2 चेंज होईल त्यावेळेला याचा सुद्धा C2 बदलेल बरोबर ना. ओके, नंतर दुसरं ऑपरेशन याच्यातच, हा 2 आहे ना. ओके, C3 चेंजेस टू C3 -2. -2 ने कोणाला मल्टिप्लाय केलं, C1 ला. -2 इंटू C1. कळतं इथपर्यंत. ओके, मग आता अप्लाय करू आपण. C1 चा काही संबंध नाही, C1 चा काही एक संबंध नाही. 1 -2 ॲज इट इज. C1 चा काही संबंध नाही. बदलतो ज्याला तोच बदलायचा. याचा C1 पण आहे, 1 0 0. आता चेंज, पहिलं ऑपरेशन C1 प्लस C2 प्लस C1 आहे ना. C2 प्लस C1 आहे, दोघांची ऍडिशन करा. 1 - 1 0. -2 प्लस 3 -2 1 झालं. ओके, 0 -2 -2 ॲज इट इज. होतंय कितपर्यंत, ऍडिशन केली ना C1 प्लस C2 ची. इकडे पण करा मग, कारण याचा सुद्धा C2 बदलेल बरोबर ना. ऍडिशन 0 प्लस 1 1 प्लस 0 0 प्लस 0 झालं. हे ऑपरेशन सॅटिस्फाय झालं. ज्याला चेंज करायचं होतं सॅटिस्फाय झालं. लक्षात घ्या, मला हा 0 पाहिजे होता. हा इलेमेंट मी एक इलेमेंट 0 करतो. जेवढे इलेमेंट असतील जेवढे बदलायचे असतील तेवढे इलेमेंट याच्यात ऑपरेशन मला त्या पद्धतीने सिलेक्ट करावे लागतील. लक्षात घ्या. आता C3 चं ऑपरेशन, C3 -2 C1. लक्षात घ्या. आता C3 -2 C1. C3 काय, 2. C1 काय, C3 C1. लक्षात घ्या. इथे -1 आहे का, हा. ओके, म्हणजेच कसं होईल, C3 C1 उचला, त्याच्यात पुट करा, कॅल्क्युलेट करा आणि सॉल्व्ह करा. C3 काय, 2 -2 इंटू त्याच्या करस्पॉन्डिंगला C1 काय, 1. किती येईल सांगा, म्हणजे इथे काय ना 0.
इथे C3 किती आहे 5. 5 मायनस 2 इंटू C1 किती आहे -2. किती येईल सांगा ऍडिशन मल्टिप्लिकेशन करू सांगा. -2 4 4 प्लस 5 जरा चेंज. ओके C3 -1. ओके -2 इंटू त्याच्या करस्पॉन्डिंगला C1 -2 किती येईल सांगा -1 प्लस 4 ना. -2 इंटू -2 प्लस 4 प्लस 4 -1 that's 3 होतंय. चला ना इकडचा C3 चेंज होईल. पुढचा इकडची 3 एलिमेंट. ओके C3 काय तेच ऑपरेशन चेंज होणार. 0 -2 इंटू C1 काय 1 that's C1 is 1 किती येतोय -2 बरोबर. C3 काय C3 C1 C3 C1 हे डोक्यातच फिक्स होऊन जायला पाहिजे. जे ऑपरेशन असेल ना C3 काय C1 काय हे फिक्स झालं पाहिजे. C3 0 0 -2 इंटू 0 0 0. ओके आणि इथे C3 काय 0 1 -2 इंटू C1 काय 0 किती येणार काही चेंज नाही. मला जे ऑपरेशन टार्गेट पाहिजे होतं ते कंप्लीट करतो. आता लक्षात घ्या हा एलिमेंट 1 करायचा होता. त्याच्यानंतरचे हे दोन एलिमेंट काय करायचे होते 0 करायचे होते. तिथे झाले एक स्टेप असते एक रस्ता आहे. हा फिक्स रस्ता आहे तो बदलत नाही. मग हा एलिमेंट 1 केला मी हे दोघे एलिमेंट 0 केले. त्याच्यानंतर कुठे यायचं सेंटरच्या एलिमेंटला तो काय पाहिजे होता 1 तो ऑलरेडी 1 आहे तिथे. नसता तर त्याला त्याच नंबरने त्या कॉलमला काय केलं असतं डिवाइड. जर इथे माझ्याकडे 6 राहिला असता मग या C2 ला कितीने डिवाइड केलं असतं 6 ने डिवाइड केलं असतं. आणि तो 6 कुठे डिवाइड झाला असता RHS साइडला. RHS साइडच्या C2 ला सुद्धा डिवाइड झाला असता. कारण जे ऑपरेशन तुम्ही इथे अप्लाय करशाल तेच कुठे अप्लाय करायचे RHS साइडला. मग लक्षात घ्या इथे ऑलरेडी 1 असल्यामुळे त्याची गरज नाही. झालं. याचा वापर करून या दोघांना काय केलं 0 केलं. नंतर हा 1 आहे या 1 चा वापर करा आणि याला 0 करा. तेच जसं आपण याचा वापर करून या दोघांना 0 केलं ना तेच इथे वापरा. बरोबर ना. मग इथे कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मला इथे 0 मिळेल -9 ने. इथे 9 होता ना मग याला कितीने मल्टिप्लाय करू -9. कितीने मल्टिप्लाय करू -9 ने. मग चेंज कोण होईल C3 चेंज. मग ऑपरेशन नेक्स्ट ऑपरेशन C3 चेंजेस टू C3 -9. कोणाचा वापर करतोय कोणता कॉलम आहे C2. लक्षात घ्या ही एक प्रोसिजर फिक्स्ड आहे. त्याच्यामध्ये स्टेप सुद्धा फिक्स्ड आहेत. फक्त मी बदलत चालतोय ते नंबर्स आहेत. बाकीचं याच्यात काहीच बदलत नाही. नेक्स्ट चला आता फक्त C3 चेंज होतं म्हणून C3 ला चेंज करू आपण. C1 ॲज इट इज 1 -2 -2 0 1 -2. ओके नंतर C3 बदलेल ना फक्त. देन 1 0 0 1 1 0. चला C3 चं ऑपरेशन तेच C1 C3 C2 C3 पुट करा आणि कॅल्क्युलेट करा. आणि एक लक्षात घ्या या ऑपरेशनच्या प्रोसिजरने काय होतं माहिती का की आपण जे आधी चूज केले ना जे आधी 0 झाले ना ते बदलत नाही. ते जे बदलत म्हणजे आपण त्याच पद्धतीने चूज करत चाललो. म्हणजे ट्रॅक चूज करतोय ना हा त्याच्याकरता की हा 1 केलाय हा 0 केलाय यांना परत चेंज नकोय. बरोबर ना. 0 केला आणि परत त्या ठिकाणी 5 लागेल 0 केला तिथे -3 लागेल असं होणार नाही. जर आपण व्यवस्थित ट्रॅक ठेवला तर त्या म्हणजे जे एलिमेंट बदललेत आपण ऑलरेडी ते परत कधी बदलत नाहीये हे लक्षात घ्या. मग हे एलिमेंट ॲज इट इज राहणार. मग आपण त्याच्या पुढचे एलिमेंट एक एक बदलत जायचे. ओके ट्रॅक व्यवस्थित ठेवा म्हणजे हा 0च राहणार. असंच पद्धतीने जर ट्रॅकवर राहिलो तर आपल्याला तो एलिमेंट ॲज इट इज 0 मिळेल. वाटल्यास चेक करून घ्या तेच ऑपरेशन घेऊ. C3 -9 C2 बघा वाटल्यास C3 काय 0 C2 काय पुट करा बघा 0 -9 इंटू 0 0च आहे. काही फरक पडला कायला नाही पडलं. बरोबर. नंतर चला C3 काय 9 C2 काय मग बघा 9 -9 इंटू 1 किती आला 0च पाहिजे होता ना मला काय पाहिजे होता 0. नेक्स्ट पुढचा C3 काय 3 -9 इंटू त्याच्या करस्पॉन्डिंगला C2 काय -2 किती येत आहे
21 minus 9 minus 2 plus 18 plus 18 plus 3 21 म्हणजे किती आला इथे 21 बरोबर. आता ते ऑपरेशन कुठे आहे RHS साइडला. RHS साइडचा C3 C2 घ्या. C3 किती आहे -2 -9 into C2 1 किती येते टोटल. That's -2 -9 will be -11 बरोबर इथपर्यंत. नंतर पुढे C2 C3 0 -9 into त्याच्या करस्पॉन्डिंगला C2 किती आला -9. C3 1 -9 into C2 किती आहे ना. एक प्रोसिजर आपली फिक्स आहे. ओके पुढे बघा आता हा 1 झाला, हे दोघं 0 झाले, हा 1 झाला, हा 0 झाला. हा काय पाहिजे होता 1 पाहिजे होता. डायगोनल एलिमेंट मला काय ठेवायचे 1 बरोबर ना. 1 करायचंय मग आपल्याला ऑब्वियसली या कॉलमला कितीने डिवाइड करू 21 त्या कॉलमला डिवाइड करायचं. मग C3 चेंजेस टू C3 upon 21 करा डिवाइड. परत फक्त C3 चेंज होईल. C1 C2 as it is 1 -2 -2 0 1 -2 0 0 1 0 upon 21 0 0 upon 21 0 21 upon 21 झाला. ओके नंतर पुढे 1 0 0 1 1 0 -11 upon 21 -9 upon 21 and 1 upon 21. तिकडच्या C3 सुद्धा चेंज होणार या मॅट्रिक्स मधला. कळतंय. ओके नेक्स्ट हे झालं डायगोनल एलिमेंट 1 झाले, त्याच्यावरचे एलिमेंट 0 झाले. आता आलं त्याच्या खाली. आता त्यानंतर एक लक्षात घ्या याला 1 केलं ना आपण. जसे ऑपरेशन आपण याला 1 करून या दोघांना 0 केलं तसंच याचा वापर करून या दोघांना काय करायचं 0 करायचं बरोबर ना. मग याला कितीने मल्टिप्लाय करू +2 ने बरोबर ना. 1 ला +2 ने मल्टिप्लाय केलं याच्यात ऍड केलं की तो काय होऊन जाईल 0 होईल. याच्यातही तोच कारण दोघं एलिमेंट सेम आहेत बरोबर ना. चेंज कोणाकोणाला करता येईल मग C1 आणि C2 ला. मग पहिलं ऑपरेशन C1 चेंजेस टू C1 + 2 C3. हा C3 चा एलिमेंट आहे ना. C3 ला कितीने मल्टिप्लाय केलं 2 ने आणि चेंज कोणाला करतोय C1 ला. तसंच C2 ला पण. मग C2 चेंजेस टू C2 + 2 C3 सेम ऑपरेशन आहे फक्त C1 C2 आदला बदल होतो. मग हे दोघं एलिमेंट ऑलरेडी 0 होऊन जातील. मग आता हा एलिमेंट बदलत नाही, हे सुद्धा बाकीचे एलिमेंट बदलणार नाही, फक्त त्या बाजूचे एलिमेंट बदलतील आता. पण कॅल्क्युलेशन रॅशनल फॉर्म मध्ये. त्यामुळे रॅशनल फॉर्म मध्ये आल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन व्यवस्थित जमले पाहिजे कारण इथून पुढचे कॅल्क्युलेशन इकडचं सोपं होऊन जातं मॅट्रिक्स पण तिकडचे कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड होऊन जातात. तर ते कॅल्क्युलेशन व्यवस्थित समजायला पाहिजे. ओके A इनवर्स. ओके C3 ॲज इट इज 0 0 1 इक्वल्स टू याचा पण C3 ॲज इट इज -11 upon 21 -9 upon 21 1 upon 21 कारण चेंज कोणाकोणाला करतोय C2 आणि C1. त्यामुळे C1 चं ऑपरेशन अप्लाय करा. C1 ओके C1 C3 C1 C3 C1 C3 अप्लाय करा. चला हे तर ऑलरेडी चेंज होणार नाही -2 1 पण हे दोघं एलिमेंट काय होतील आता 0 कारण त्याच्याकरता चाललंय ना सगळे 0 आणि त्याच्यात हा एलिमेंट शेवटचा एलिमेंट ही जी स्टेप आहे ना ही कधीच बदलत नाही. ही शेवटची स्टेप कधी बदलणार नाही. तो जो एलिमेंट इथं होता ना तोच इथे परत येणार. तुम्ही वाटल्यास कॅल्क्युलेट करून बघा तोच एलिमेंट परत तुम्हाला मिळेल. नंतर आता इथे सर्व काही चेंज व्हायला लागेल. ओके चला मग पहिलं ऑपरेशन बघा C1 + 2 C2. चला C1 सांगा C2 सांगा. पहिला C1 C2 1 + 2 into C2 काय 1 किती आहे ना C1 C2 लक्षात घ्या. चला सांगा पटकन 1 just 1 + 2 C3 नाही C3 म्हणजे -11 upon 20. बघा आता एक छोटीशी मिस्टेक आपल्याला पुढचे एक एलिमेंट चेंज करू. चला पटापट सांगा आता 2 into -11 आहे बरोबर आहे. मग 1 - 2 that's 22 upon 21 क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगा 21 - 22 upon 21 1 into 21 ना 21 - 22
minus 1 upon 21. That's minus 1 upon 21. कळलं इथपर्यंत? ओके, नेक्स्ट पुढचा एलिमेंट C1 काय 0 प्लस 2 इंटू C3 काय मायनस 9 अपॉन 21. याचा काही संबंध नाही राहिला. 2 इंटू मायनस 9 मायनस 18 मायनस 18 अपॉन 20. नेक्स्ट C1 काय 0 प्लस 2 इंटू C3 काय म्हणजे हा काय आला 2 अपॉन 21. कळतोय? ओके, आता हे झालं C1 चं ऑपरेशन. आता C2 चं ऑपरेशन. चला सांगा बरं पटापट मग. C2 प्लस 2C3 ते जे आता जसं केलं त्याच पद्धतीने फक्त C1 च्या ऐवजी C2 चे केलं. C2 काय 1 प्लस 2 इंटू C3 काय त्याच्या करस्पॉन्डिंगला पुढे प्लस 1 मायनस 22 अपॉन 21 म्हणजे तो झाला जो इथे आला होता तो मायनस 1 अपॉन 21. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा वाटल्यास काय ना मायनस 1 अपॉन 21. नंतर पुढचा एलिमेंट C2 काय 1 प्लस 2 इंटू मायनस 9 अपॉन 21. दॅट्स 1 मायनस 18 अपॉन 21. क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगा. वन इंटू 21 that's 21 मायनस 18. 21 मायनस 18 किती होतं 3 अपॉन 21. बरोबर इथपर्यंत. नेक्स्ट सांगा C2 0 प्लस 2 इंटू 1 अपॉन 21. that's what is again same 2 अपॉन 21. बरोबर इथपर्यंत. शेवटचं ऑपरेशन राहिलंय. लास्ट ऑपरेशन राहिलंय याच्यातलं ते शेवटचं ऑपरेशन. लक्षात घ्या. याला काय करायचं आता 0 डायगोनल एलिमेंट 1 आहे. वरचे एलिमेंट 0 झाले खालचेही झाले पण एवढा एक बाकी नाही. मग याचा वापर करा आणि याला 0 करा. हे जे ट्रॅक सांगितलं हा फिक्स राहणार आहे. कोणाचा वापर करून कोणाला 0 करतो हे लक्षात असू द्या. याचा वापर करून या दोघांना 0 केलं. याचा वापर करून याला 0 केलं. नंतर याला 1 करून यांना दोघांना 0 केलं आणि आता याचा वापर करून याला 0 करतोय. मग याला कितीने मल्टिप्लाय करू प्लस 2 ने. बरोबर ना. प्लस 2 मायनस 2 अगेन 0. मग ऑब्वियसली कोणाला चेंज करतोय C1 चेंजेस टू C1 प्लस 2 C2 चा वापर करतोय. बरोबर. C2 आणि C3 चा याच्यात काही संबंध नाही. C2 आणि C3 ॲज इट इज राहणार. चला मग A इन्व्हर्स इन मॅट्रिसेस हा कशात कन्वर्ट झाला मग आता आयडेंटिटी मध्ये. याचा पहिला कॉलम चेंज होईल बाकीचे कॉलम ॲज इट इज. नाव चला फटाफट सांगा ऑपरेशन. मग आता जे ऑपरेशन आपण इथे अप्लाय करतो आता C1 काय C2 काय एक एक एलिमेंट कॅल्क्युलेट करत जायचे. चला C1 काय मायनस 1 अपॉन 21 प्लस 2 इंटू C2 काय मायनस 1 अपॉन 21. डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर सेम आहे ना 21 21. न्यूमरेटरची काय होईल ॲडिशन. मग व्यवस्थित लक्षात घ्या मायनस 1 अपॉन 21 दस प्लस मायनस मायनस 2 अपॉन 21. चला सांगा बरं डिनॉमिनेटर सेम असल्यावर काय मायनस 1 मायनस 2 ना. मायनस 1 मायनस 2 किती येणार मायनस 3 अपॉन 21. भाग देत नाही मी. भाग का दिला नाही. भाग जातोय 3 ने पण देत नाही कारण सर्वांमध्ये काही डिनॉमिनेटरला 21 दिसतोय तुम्हाला बाहेर काढतोय म्हणून मी भाग दिला. पुढे C1 मायनस 18 अपॉन 21 मायनस प्लस 2 इंटू 3 अपॉन 21. चला सांगा पटकन. 3 इंटू 2 6. that's minus 18 upon 21 plus 6 upon 21. डिनॉमिनेटर सेम न्यूमरेटरची ॲडिशन काय आहे मायनस 12 अपॉन 20. ओके नेक्स्ट C1 2 upon 21 plus 2 into 2 upon 21. Is it 2 into 2 4. 4 plus 2 6. 6 upon 21. 6 upon 20. Enough works.
दॅट्स वन इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. हा काय असतो? आयडेंटिटी. मग याला लिहिताना ए इन्व्हर्स इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. याच्यातनं कॉमन कोण दिसतोय? 1/21 उरलेले एलिमेंट्स आहेत. -3 -1 -11 -12 3 -9 6 2 1. That's what is our required inverse. A inverse into identity म्हणजे A inverse. म्हणजे ही जी व्हॅल्यू आली, हा जो मॅट्रिक्स आला तो या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आहे. समजलं? ही माझी प्रोसेस आहे इन्व्हर्स करण्याची. कॅल्क्युलेशन इझी होतं, पण आपण थोडासा वेळ लागतो त्याला सॉल्व्ह करायला. आलं लक्षात? ओके, चला 23 नंबरचं एक्झाम्पल सांगायचं आहे. ऋषी 23 नंबर. झिरो 1 2. हां ओके, ठीक आहे. काही जणांनी 3 घेतलं होतं, काही जणांनी 9 घेतलं होतं ना. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. फक्त काही ॲक्च्युली तिथे 3च होता, पण बऱ्याच जणांनी तिथे 9 लिहिले. त्यापुढे काही प्रॉब्लेम नाही. किंवा याच्यात चेंज पण आला, फक्त काही नंबर बदलेल, त्याच्यात काही फरक पडणार नाही. आपण 9 घेऊ आणि मग त्याला सॉल्व्ह करू. ओके, ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल डिटर्मिनंट किती आलाय? फर्स्ट 0 आहे ना. नंतर सेकंड याच्यात 1 इन ब्रॅकेट 1 minus 27 plus 2 in bracket 3 1 minus 6 which is equals to 27 minus 12 minus 10 plus 26 equals to 16 which does not equals to 0. हा चालाय का डिटर्मिनंट सर्वांचा? डिटर्मिनंट हा चालाय का? ओके. नाव पुढे मी आता जे घेतोय किंवा मी जे कंटिन्यू करणार आहे ते लक्षात घ्या. याच्यामध्ये आपण असं म्हणणार की ए इज नॉन सिंग्युलर, ए इज इन्व्हर्टिबल, देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट. मी डायरेक्टली कन्सिडर पासून कंटिन्यू करतो. कन्सिडर इक्वेशन सांगा. ए इन्व्हर्स इंटू ए इज इक्वल्स टू आयडेंटिटी, देन वी हॅव टू कंटिन्यू देम. ए इन्व्हर्स, ओके, ए काय? 0 1 2 then 1 2 9 3 1 1 equals to identity 1 0 0 0 1 0 0 0 1. चला फर्स्ट ऑपरेशन, पहिलं ऑपरेशन. त्यास इंटरचेंज द कॉलम्स बाय युजिंग सुटेबल कॉलम ऑपरेशन ने करतोय. त्यामुळे या कॉलम C1 आणि कॉलम C2 ला चेंज करा. दोघं आदला बदल केल्यानंतर 1 2 1 0 1 3 2 9 1. तेच ऑपरेशन अप्लाय करणार ह्याच्यावर. C1 आणि C2 एकमेकांचे बदला. 0 1 0 1 0 0 0 0 1. कॉलम बदलले. हा कॉलम C2 वर, C2 चा कॉलम C1 च्या जागी. ओके, नेक्स्ट ऑपरेशन सांगा. नेक्स्ट ऑपरेशन to C1. That C3 changes to C3 minus 2 C1. Then A inverse याच्या एक्झॅक्टली अपोजिट घ्या, कारण याला 0 करायचा आहे. 1 0 0 रिमेनिंग टर्म C1 C2 as it is equals to आता 0 होणार होता. नंतर 0 1 0 1 0 0 आणि याच्यातले एलिमेंट बदलतील. चला ऑपरेशन असं आहे. C3 minus 2 C1. ओके, C3 काय? C3 आहे का इथे सगळे? तर C3 is 9 minus 2 C1. That's 2 C1. C1 काय? Which is equals to 5. C3 काय? C1 that's at correspondingला C1 सुद्धा 1 equals to काय? -1. ओके, C3 काय इथे? C1 is 0, that's equals to 0. C3 is 0 minus 2 into C1 is 1, that's 1 is equals to -2. Next C3 1 minus 2 into C1 is
0, last one is equals to 1. चला ऑपरेशन व्यवस्थित सिलेक्ट झालं, बाकीची प्रोसेस पटापट यायला लागते. नेक्स्ट याला 1 केलेलं ऑलरेडी, याला 0 करायचं आहे. चला सांगा बरं नेक्स्ट ऑपरेशन. C3 चेंजेस टू C3 मायनस 5C2. नेक्स्ट चला पुढे याला याचा वापर करून याला 0 करतोय, म्हणजे याला -5 ने मल्टिप्लाय करून याच्यात ऍड करू. मग A इनवर्स सांगा, पहिला रो आणि सेकंड रो ॲज इट इज, कॉलम ॲज इट इज, फर्स्ट अँड सेकंड. 1 2 1 0 1 3. नेक्स्ट हा 0 आला, हा 0 आला. ओके, इक्वल्स टू पुढचा पहिला ॲज इट इज 0 1 0 1 0 0. चला थर्ड ऑपरेशन असं आहे C3 मायनस 5C2. ओके, C3 काय इथे, त्याच्या करस्पॉन्डिंगला C2 किती आहे, करस्पॉन्डिंगला C2 3 इक्वल टू किती आहे ना, -60. किती येणार, -60. नेक्स्ट इकडे C3 C2. चला सांगा पटापट. C3 0, 5 इंटू C2 किती आहे, इक्वल टू किती येणार, -5. C2 C3 काय पुढचा, C2 काय त्याच्या करस्पॉन्डिंगला -2. 1 - 5 इंटू 0, लास्ट वन इज 1. परत इथपर्यंत काय घेतोय. ओके, याच्यात कोणाला काही डाऊट, ओके. नेक्स्ट पुढचं सांगा. चला आता लक्षात घ्या, हा 1 0 0, हा 1 झाला, हा 0, याला 1 करायचं आहे. चला काय करू, C3 च्या थर्ड एलिमेंटला 1 करायचं आहे. तर कसं करू, C3 डिवाइडेड बाय -16. मग C3 ऑब्वियसली A इनवर्स इंटू 1 2 1 0 1 3 0 0 1. 16/16 इथे काय आला, 1 आला. नंतर इक्वल्स टू 0 1 0 1 0 0. चला -5/-16 किती येणार, -2/-16. भाग देऊ नका, कारण आपल्याला पुढचे कॅल्क्युलेशन करायला सोयीस्कर पाहिजे असेल तर डिनॉमिनेटर ॲज इट इज ठेवा. ओके, कारण सेम डिनॉमिनेटर जेवढा असेल कॅल्क्युलेशन सोपं. ओके, दॅट्स व्हाय इज -1/16. नेक्स्ट पुढचे दोन ऑपरेशन ॲट अ टाइम सांगा दोघं पण. C1 चेंजेस टू C1 मायनस C3. C2 changes to C2 minus C3. Okay. They both are 0. Then A inverse 1 0 0 2 1 0 0 0 1 equals to पहिले हे दोघं रो चेंज होतील. 5/16 2/16 -1/16. ओके, चला ऑपरेशन, पहिलं ऑपरेशन C1 मायनस C3 घेऊ. C1 मायनस C3 लक्षात घ्या. C1 मायनस C3 घेत असताना आपण काय करायचं आहे, एलिमेंट्स व्यवस्थित बघा फक्त. चला सांगा बरं, C1 मायनस C3. C1 काय सांगा पटापट. 0 मायनस C3, that's one is a -5/16. Okay, C1 1 minus C2 is 2/16. 1 minus 2/16 equal to किती येतोय, 14/16. ओके, C1 minus of minus will be plus, that's what is a 1/16. Okay, next operation C2 minus 3C3. ओके, C2 सांगा. ओके, इक्वल टू किती येतं सांग, क्रॉस मल्टिप्लिकेशन
प्लस 1/16 इक्वल टू, ओके, कारण हा 16 minus 3 into 5 is 15/16. Okay, that's 16 minus 15 is 1/16. Okay, next C2 is 0. 0 minus 3 into C3 is 2/16 equal to किती येतं? minus 6/16. Next, next 0 minus 3 into minus है ना लिखा है, minus 3 into minus 1/6. ओके, आता शेवटचं ऑपरेशन झालं. शेवटचं ऑपरेशन सांगा. लास्ट इक्वल टू 0 में. Okay, A inverse into this matrix will be converted to identity 1 0 0 0 1 0 0 0 1 equals to C2 and C3 as it is 1/16 5/16 minus 6/16 2/16 plus 3/16 and the last one minus 1/16. Okay, now then we have to take as the first two. Operation is C1 minus 2 C2. Okay, C1 काय? टू into C2 काय? C2 त्याच्या करस्पॉन्डिंग ला C1 C2. ओके, minus 5/16 minus 2 into 1/16. डिनॉमिनेटर सेम न्यूमरेटर ची काय होईल? minus 5 minus 2. 2 into 1 is 2. minus 5 minus 2 is ओके. C1 काय? टू into C2 सांगा. मायनस मायनस इथे प्लस केला मी 6/16. चला, डिनॉमिनेटर दोघांचा सेम परत. ओके, 2 into 2 will be 12. 12 plus 14 22/16. नेक्स्ट सांगा पटापट. C1 काय? त्याच्या करस्पॉन्डिंगला C2. हाँ 26 आला पाहिजे, सॉरी. ओके, ठीक आहे, पुढे. डिनोमिनेटर सेम है. 3 into 2 is 6. 1 minus 6 minus 5/16. ओके, चला मग आता पुढे कॉमन कोण निघतोय? A inverse into identity will be A inverse as 1/16 will be common. Then minus 7 1 5 plus 26 minus 6 2 minus 5 3 minus 1. ओके, चेक करून घ्या एकदा. असंच काहीतरी मिळतंय का? प्रेम ज्यांनी 9 घेतलं त्यांनी चेक करा म्हणून हे आन्सर आले करून. हेच आहे नक्की? ओके, कोणाला काही डाऊट यायचा? ठीक आहे, चला पुढचं एक्झाम्पल सांगा. 24 नंबर. पेजेस 24 नंबर सांग. हाँ ठीक है, चला डिटर्मिनेंट क्या लायचा? Plus 2 in bracket 3 minus 0 plus of minus 1 in bracket 15 minus 0 which is equals to 6.
-15 -1 कसं काय झालं? हा तो 5 मी 3 मल्टिप्लाय केला 5 असं इज इक्वल्स टू -1 दिस डज नॉट इक्वल्स टू. ओके चला पुढे एलिमेंट बदलू आपण. हो ठीक आहे. पुढे 2 0 -1 5 1 0 0 1 3. ओके पहिलं ऑपरेशन काय असेल? साधारण सोपं याला चेंज नाही करता येणार. याला इकडे घेऊन याला तिकडे जाऊ. फक्त याला काय करावं लागेल? हा मग आपण इंटरचेंज करताना मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे ज्या वेळेला C1 इंटरचेंजिंग टू -1 इंटू C3 काय करायचं? C1 इंटरचेंज करा विथ -C3 म्हणजे -1 ने मल्टिप्लाय करून याला चेंज केलं तर ऑब्विसली इकडे चेंज तर होतोच आहे पण मायनस साइन पण बदलून जाते. म्हणजे मायनसचं इथे काय होईल? ओके आणि असं काही नाही तुम्ही डिवाइड 2 केलं आणि मग आन्सर वेगळं येईल किंवा मी याच्याने केलं आन्सर वेगळे असं काही होणार नाही. फायनल आन्सर सुद्धा तेच राहणार. फायनल आन्सर तेच मिळायला पाहिजे. ओके चला सांगा मग आता याला इकडे चेंज केलं मायनसने मल्टिप्लाय केलं याला 1 0 0 याला मायनसने मल्टिप्लाय केलं ना -3 येईल. नाव देन 0 1 1 आणि हा इंटरचेंज केला 2 5 0. चल पुढे इक्वल्स टू याला इकडे काय 0 0 मग इथे 0 1 0 1 0 0. चला नेक्स्ट ऑपरेशन सांगा मग आता पटकन. म्हणजे एक की जे तुम्ही डिवाइड करून रॅशनल फॉर्म जो आणशाल ना तो रॅशनल फॉर्म कमी होऊन जाईल. जेवढा रॅशनल फॉर्म कमी आणशाल तेवढा तुमच्यासाठी बेटर. चला पुढे A इनवर्स 1 0 -3 ॲज इट इज C2 पण ॲज इट इज 0 1 1 नंतर इथे हा 0 होऊन जाईल. इकडे C1 0 0 -1 0 1 0. ओके चला C3 सांगा बरं पटापट. C3 5 -2 into 0 5. ओके 0 -2 into -3 0 -2 into -3 plus 6. ओके इथे C3 1 -2 into 0. ओके 2 0 0 हा तर 0 राहणार. ओके 0 -2 into -1. ओके ओके नेक्स्ट पुढचं ऑपरेशन झालं. चला फाइव C2. ओके नेक्स्ट A इनवर्स this matrix 1 0 0. Then we have to take as 0 1 0 -3 1 equals to 0 0 -1 0 1 0 and then we have to change that to third row. Okay C3 -5 C2 सांगा पटकन. चला इथला एलिमेंट C3 काय 6 -5 into 1 1. ओके नेक्स्ट इकडे घ्या C3 1 1 -0 into 5 into 0 1. ओके इथे C3 0 -5 into that's what is the minus. Next 3 0 2 -5 into 0 2. ओके नेक्स्ट दोन ऑपरेशन ॲट ए टाइम दोघं घ्या. चला सांगा पटकन. ओके नेक्स्ट C2 minus C3 that's easily subtraction है. A इनवर्स डायरेक्टली कन्वर्ट होते का
C1 आणि C2 बदलतील 1 minus 5 2 as it is. चला पहिलं ऑपरेशन C1 plus 3C3. ओके C1 सांगा C3 सांगा 0 ट्रान्सफर 3. ओके C1 परत पुढचा 0 minus 5 into 3 minus 15. नेक्स्ट ओके पुढचा C2 minus C3 0 minus 1. ओके 1 minus of minus 5 6. ओके नेक्स्ट बघा बरं चेक करून एकदा हाच आहे का इन्व्हर्स. तुम्ही जर याला डिवाइड करून करशाल ना तर याच्यात 2 ऑपरेशन अजून वाढून जातील, लेंदी होऊन जाईल. फायनल आन्सर याचे का? ठीक आहे. ओके नेक्स्ट चला पुढचं लगेच सांगा. एक्झाम्पल नंबर 25. टू हाँ बरं 2 2 3 3 minus 2 2 हेच आहे का? ओके डिटर्मिनंट काय लिहायचं? -20. बरं ठीक आहे. is 20 minus 15 plus 6. टोटल किती आलं डिटर्मिनंट? डिटर्मिनंट मॅट्रिक्स चेक करायचं. हाँ इथे -6 हवं आहे. -30 plus 20 minus 45 which is equals to -25 which is equals to 2. पुढे plus 3 2 minus 3 3 2 2 3 and then 3 minus 2 2. चला सांगा बरं पटकन पुढचं. C1 आता डिवाइड करण्याशिवाय पर्याय नाही. ओके पुढे 1 नाही त्यामुळे डिवाइड करा. A इनवर्स प्लस 2/2 2 1 plus 1 3/2 -3 2 -2 3 3 2 plus equals to 1/2 0 0 0 1 0 0 0. Okay, next operation. This there is a 2 operation. Okay. A inverse 1 1 1 just 2 3/2. Next चला सांगा बरं पटकन आता. C3 हा 0 झाला, हा पण 0 झाला. ओके C2 2 plus 3 into 1 is 5. Next -2 plus 3 into 3/2 which is equals to सांगा पटकन.
5/2, that's 5/2. Next C3 minus, okay, that's 2, 3 minus 3 into 1 is 0. Okay, then next 2, 3/2. Minus plus, okay, equals to next 1/2 as it is, 0 0. Next चला सांगा C2 plus 3C2, that's one is 3/2. Next 1 0. Next C3 minus 3C1, that's minus 3/2. Next 0 and 1. Okay, next पुढचं ऑपरेशन सांगा पटकन. C2 upon 5. C2 changes to C2 upon 5. A inverse into, okay, 1 1 3/2. आता C2 ला डिवाइड करायचं पाहिजे. 0 1 1/2. That's 0 0 minus 5/2 equals to next 1/2 0 0. ओके, याला 5 ने डिवाइड केलं ना, म्हणजे काय येणार सांगा. थ्री बाय 10. ओके, नेक्स्ट 1/5. नेक्स्ट minus 3/2 0 1. नेक्स्ट ऑपरेशन सांगा. दोन ऑपरेशन येतील, एकच ऑपरेशन आता पहिल्याचं. C3 changes to C minus 2/5. ओके, नेक्स्ट चला सांगा बोलायचं. A inverse 1 1 3/2 0 1 1/2 0 0 1. That's equals to 1/2 0 0 3/10 1/5 0. चला नेक्स्ट minus 2/5 ने multiply. That's one is 3/5. 2 cancel होऊन जाईल, मायनस मायनस प्लस होईल. हा 0च राहील आणि हा मायनस 2/5. नेक्स्ट 2 ऑपरेशन सांगा. दोन ऑपरेशन सांगा पुढचे. And C2 changes to C2 minus 1/2 C3. Okay, so A inverse into 1 0 0 1 1 0 and 0 0 1 equals to, चला C3 as it is ठेवतो. 3/5 0 minus 2/5. Okay, पहिलं C1 minus 3/2 C3. C1 सांगा. C3 काय. ओके, डिनॉमिनेटर सेम करा. चला याला इंटू 5. 5 minus 9/2 into 5 किती येणार. That's 5 minus 9. That's minus 2/5. Next C1 0, दोघं 0. Next 0 minus 3/2 into minus 2/5. Minus minus get plus, 2 get cancel. That's 3/. Next operation C2 minus 1/2 C3. चला C2 काय. 3/10 minus 1/2 into C3. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची ॲडिशन किती येणार. 0. नेक्स्ट 1/5 minus
1/2 into 0, that's what is 1/5 here. 0 minus 1/2 into minus 2/5. Minus minus get plus 2 to get cancel is 1/5. Okay, last ऑपरेशन आ जाए, शेवटचं ऑपरेशन राहिलं, याला 0 करायचं आहे. C1 minus C2. A inverse, that's what is 1 0 0 0 1 0 0 0 1. Okay, next दोघांची सबट्रॅक्शन आहे फक्त. C1 minus C2 plus minus 2/5 as it is. 0 minus 1/5, that's 1/5. 3/5 minus 1/5 is 2/5. And remaining term as 0, 1/5, 1/5, 3/5, 0, minus 2/5. बघा कॉमन कोण निघतोय? ओके, कोणाला काही डाऊट आहे का बघा बरं, चेक करून आन्सर याचं. प्रेम, हे झालंय. ओके, अजून कोणाला काही डाऊट याच्यात? ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांचं? ओके, याच्यातलं फक्त एक किंवा एक दोन एक्झाम्पल राहिले असतील, किंवा एकचे तर ते नॉन सिंग्युलरच होतं. इथपर्यंत कॉलम ऑपरेशनला लिमिटेड आहे. आता एक काम करायचं आहे, उरले जेवढे एक्झाम्पल आहेत ते तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करायचे. जेही एक्झाम्पल असतील ते, जे एक्झाम्पल असतील ते तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करा. आणि मला याचं कॉलम ऑपरेशनचे सर्व नियरली किती एक्झाम्पल आहेत? 31 येतील ना आपले. 31 की 30? 30 ना. ओके, मग ते 30 एक्झाम्पल मला कम्प्लीट पाहिजे. 30 एक्झाम्पल. ओके, ते 25 मी सॉल्व्ह करून दिलेले एक्झाम्पल. आणि नंतर उद्या आपण जी मेथड स्टार्ट करणार ती म्हणजे ॲडजॉईंट मेथड. त्या ॲडजॉईंट मेथडमध्ये एक लक्षात घ्या की त्याच्यात एवढं काही जास्त कॅल्क्युलेशन आपण जे बघतोय कॉम्प्लिकेटेड लेवलचं कॅल्क्युलेशन राहणार नाही. फक्त एवढंच की एकदा जर प्रॉपर मेथड कळली की त्यानंतर आपल्याला बाकीचे जास्त ओव्हरऑल याच्यामध्ये टेन्शन घेण्याची गरज नसते. आपल्याला काय करतो हे त्याच्यामध्ये कळून जातं, त्यामुळे जास्त याच्यामध्ये हार्ड लेवलमध्ये राहणार नाही. हे एवढे एक्झाम्पल मला आपले कम्प्लीट पाहिजे. उद्या आपण पुढच्या नेक्स्ट मेथडकडे जाणार. आलं लक्षात सर्वांना?